D Pharmacy second year, OTC medication and community pharmacy management, their important question. तर इथं लॉंग आन्सर आणि खाली शॉर्ट आन्सर दिलेले आहेत. तर लॉंग आन्सर हे टोटल 5 आहेत आणि शॉर्ट आन्सर हे टोटल 7 आहेत. तर आपण पाहूया. तर पहिला लॉंग आन्सर आहे राईट अ शॉर्ट नोट ऑन कॉमन कोल्ड अँड कॉन्स्टिपेशन. दुसरा आहे डिफाईन कम्युनिटी फार्मसी अँड डिस्क्राईब इट्स टाईप. तिसरा आहे डिस्कस द इम्पॉर्टन्स ऑफ फायनान्शियल मॅनेजमेंट अँड ऑब्जेक्टिव्ज. तर चौथा आहे एक्सप्लेन इन डिटेल्स टाईप ऑफ मटेरियल स्टॉक्ड. आणि पाचवा आहे डिस्कस प्रोव्हिजन रिगार्डिंग OTC मेडिकेशन इन इंडिया. हे असे 5 लॉंग आन्सर आहेत. आणि शॉर्ट आन्सर क्वेश्चन आहेत डिफाईन फायनान्स, डिफाईन मॅनेजमेंट अँड डिफाईन फायनान्शियल मॅनेजमेंट. दुसरा क्वेश्चन आहे एक्सप्लेन द नीड अँड बेनिफिट्स ऑफ फार्मसी ऑपरेशन सॉफ्टवेअर. तिसरा क्वेश्चन आहे व्हॉट इज इन्व्हेंटरी अँड डिस्क्राईब द इम्पॉर्टन्स ऑफ इन्व्हेंटरी कंट्रोल. तर चौथा आहे एक्सप्लेन डिफरन्स बिटवीन रिटेल फार्मसी आणि ऑनलाईन फार्मसी. पाचवा क्वेश्चन आहे एक्सप्लेन इन डिटेल सेल ऑफ OTC मेडिकेशन. सहावा क्वेश्चन आहे व्हॉट राईट अ नोट ऑन सेल्फ मेडिकेशन. आणि सातवा क्वेश्न आहे राईट अ शॉर्ट नोट ऑन डे बुक अँड कॅश बुक. हे असे लॉंग आन्सर आणि शॉर्ट आन्सरचे क्वेश्चन आहेत इम्पॉर्टंट OTC मेडिकेशनचे आणि कम्युनिटी फार्मसी मॅनेजमेंट ह्या दोन चॅप्टरचे. तर आता आपण चला ह्याचे आन्सर पाहूया. मी काही आन्सर दिलेले आहेत आणि काही आन्सर या क्वेश्चनचे तुम्ही काढा. तर पहिल्या क्वेश्चनचा आन्सर आहे राईट अ नोट ऑन कॉमन कोल्ड अँड कॉन्स्टिपेशन. तर आता पहिल्यांदा आहे कॉमन कोल्ड. तर त्याचं आपल्याला डेफिनेशन लिहायची आहे. तर कॉमन कोल्ड म्हणजे काय? इट इज अ व्हायरल इन्फेक्शन ऑफ नोज अँड थ्रोट. म्हणजे व्हायरल इन्फेक्शन आहे आपल्या नोजला आणि नाकाला आणि घशाला होते ते इन्फेक्शन म्हणजे कॉमन कोल्ड. त्याचं क्लिनिकल प्रेझेंटेशन म्हणजे सिम्पटम्स काय त्याचे सोर थ्रोट म्हणजे गळा सुचतो, वॉटरी आयज डोळे जरा पाण्याने भरतात, तर हेडॅक, फिवर अँड स्नेझिंग हे एवढं क्लिनिकल प्रेझेंटेशन आहे कॉमन कोल्डचं. त्यानंतर फार्माकोलॉजिकल ट्रीटमेंट. मग आपल्याला जर कॉमन कोल्ड झाला तर आपण कुठल्या टॅबलेट घ्यायच्या तर इथं दिलेलं आहे हे ड्रग आहेत पॅरासिटामॉल टॅबलेट, आयबुप्रोफेन टॅबलेट, NSAIDs आणि लोजेंजेस. हे सगळे फार्माकोलॉजिकल ट्रीटमेंट आहे ह्याच्यासाठी कॉमन कोल्डसाठी. त्यानंतर नॉन फार्माकोलॉजिकल ट्रीटमेंट लिहायची वॉश द हँड फ्रिक्वेंटली, यूज अल्कोहोल बेस्ड सॅनिटायझर, डू नॉट शेअर पर्सनल आयटम्स, गार्गल विथ वॉर्म अँड सॉल्ट वॉटर, ड्रिंक प्लेंटी ऑफ वॉटर, अवॉइड स्मोकिंग, एक्झरसाइज अँड टेक रेस्ट. हे सगळे नॉन फार्माकोलॉजिकल ट्रीटमेंट आहे कॉमन कोल्डसाठी. तर यानंतर हे झालं आपलं 2.5 मार्काचं 5 पैकी. आणि दुसरं 2.5 मार्काचं म्हणजे कॉन्स्टिपेशन. तर पहिल्यांदा कॉन्स्टिपेशनची डेफिनेशन डिक्रीज इन फ्रिक्वेन्सी ऑफ बॉवेल मुवमेंट जनरली लेस दॅन 3 बॉवेल मुवमेंट इन वीक इज नोन ॲज कॉन्स्टिपेशन. त्यानंतर त्याची इटिओलॉजी म्हणजे त्याचं कॉन्स्टिपेशन कशामुळे होते, त्याचे कॉजेस काय. इट इज कॉज ड्यू टू स्लो मसल कॉन्ट्रॅक्शन ऑफ कोलॉन. त्यानंतर सेकंड आहे मेडिकेशन. त्यानंतर लॅक ऑफ एक्झरसाइज, लाईफस्टाईल हॅबिट्स, इटिंग फूड इन पुअर फायबर्स. हे सगळे कॉजेस आहेत कॉन्स्टिपेशनचे. त्यानंतर क्लिनिकल मॅनिफेस्टेशन डिफिकल्ट पेनफुल बॉवेल मुवमेंट. त्यानंतर ॲबडॉमिनल डिस्कम्फर्ट, ॲबडॉमिनल पेन, टेंडरनेस, फुलनेस ऑफ स्टमक्स अँड ट्रॅपिंग ऑफ गॅसेस. त्यानंतर फार्माकोलॉजिकल ट्रीटमेंट OTC मेडिकेशन्स, लॅक्झेटिव्ह, स्टूल सॉफ्टनर हे फार्माकोलॉजिकल ट्रीटमेंट आहे कॉन्स्टिपेशनसाठी. त्यानंतर नॉन फार्माकोलॉजिकल ट्रीटमेंट इटिंग ऑफ फायबर्स रिच डाएट, ड्रिंक मोर फ्रूट्स, रेग्युलर एक्झरसाइज, लॅक्झेटिव्ह अँड स्टूल सॉफ्टनर हे सगळे नॉन फार्माकोलॉजिकल ट्रीटमेंट आहे कॉन्स्टिपेशनसाठी. त्यानंतर आपला सेकंड क्वेश्चन आहे डिस्कस इम्पॉर्टन्स अँड फायनान्शियल मॅनेजमेंट अँड ऑब्जेक्टिव्ह. फायनान्शियल मॅनेजमेंट आहे त्याचं इम्पॉर्टन्स काय आणि त्याचे ऑब्जेक्टिव्ह काय ते आपल्या क्वेश्चनमध्ये विचारलेलं आहे. तर त्याचे इम्पॉर्टन्स काय आहे फायनान्शियल मॅनेजमेंट हेल्प टू टेक ॲप्रोप्रिएट फायनान्शियल डिसिजन. फायनान्शियल मॅनेजमेंट हेल्प टू टेक ॲप्रोप्रिएट फायनान्शियल डिसिजन. इट हेल्प टू इस्टॅब्लिश गाईडलाईन्स दॅट इनेबल टू एंटरप्रिनॉर टू अर्न मोर प्रॉफिट विथ मिनिमम कॉस्ट. त्यानंतर तिसरं इम्पॉर्टन्स आहे अ गुड फायनान्शियल मॅनेजमेंट हेल्प टू कंट्रोल फायनान्शियल ॲस्पेक्ट ऑफ बिझनेस. त्यानंतर चौथा आहे हेल्प टू प्रोव्हाइड करेक्ट अँड रिलायबल इन्फॉर्मेशन अबाउट बिझनेस ॲक्टिव्हिटी थ्रू द फायनान्शियल रिपोर्टिंग. त्यानंतर पाचवा इम्पॉर्टन्स आहे अँड इफेक्टिव्ह फायनान्शियल मॅनेजमेंट इट इज व्हायटल फॉर आवर बिझनेस सर्व्हायलन्स अँड ग्रोथ. आपल्या बिझनेसची ग्रोथ व्हायची असेल तर फायनान्शियल मॅनेजमेंट हे महत्त्वाचं आहे. त्यानंतर त्याचं ऑब्जेक्टिव्ह द बेसिक ऑब्जेक्टिव्ह तर काय आहेत द बेसिक ऑब्जेक्टिव्ह ऑफ एनी बिझनेस
is to acquire profit and objective financial management to maximize profit with appropriate spending. नंतर दुसरं मॅनेजमेंट ऑब्जेक्टिव्ह काय आहे, फायनान्शियल मॅनेजमेंट गोल्स इज अ प्रॉपर मोबिलाइज्ड ऑफ फायनान्स. नंतर तिसरं ऑब्जेक्टिव्ह आहे सर्वायवल अँड ग्रोथ ऑफ बिझनेस ऑर्गनायझेशन. तर चौथा आहे सर्चिंग न्यू अँड बेटर सोर्स ऑफ फायनान्स. नंतर पाचवा आहे द ऑपरेशन ऑब्जेक्टिव्ह ऑफ फायनान्शियल मॅनेजमेंट इज इन्शुरिंग सेफ्टी ऑफ इन्व्हेस्टमेंट. तर सहावा आहे इस्टॅब्लिश कोऑर्डिनेशन बिटवीन फायनान्शियल डिसिजन एरियाज अँड अदर सपोर्टिव्ह डिसिप्लिन सच एज अकाउंटिंग, मार्केटिंग अँड प्रोडक्शन. हे सगळे इम्पॉर्टन्स आणि ऑब्जेक्टिव्ह आहेत फायनान्शियल मॅनेजमेंटचे. त्यानंतर आपण तिसरा क्वेश्चन पाहणार आहे एक्सप्लेन द टाईप ऑफ मटेरियल स्टॉक्ड. तर हा 5 मार्काचा क्वेश्चन आहे. तर हे मटेरियल स्टॉकचे टाईप आपल्याला विचारलेले आहेत. बेसिकली मेडिसिन आर प्रोक्युर्ड म्हणजे विकत घेतो, स्टॉक्ड अँड डिस्पेन्ड फ्रॉम कम्युनिटी फार्मसीज, बट इन ॲडिशन मेनी अदर हेल्थ रिलेटेड आयटम्स सच ॲज न्यूट्रास्युटिकल्स, हर्बल सप्लिमेंट, फंक्शनल फूड, कॉस्मेटिक्स आर सप्लाइड टू द कस्टमर. हे आपण कस्टमरला सप्लाइड करतो. द मटेरियल स्टॉक्ड इन द ड्रग स्टोअर एनी कॅटेगरीज स्टोअर मे बी कॅटेगराइज इन 4 कॅटेगरीज. ते आपण 4 कॅटेगरीमध्ये क्लासिफाय केलेलं आहे. तर पहिला आहे मेडिसिन, दुसरा आहे न्यूट्रास्युटिकल, तिसरा आहे कॉस्मेटिक्स आणि चौथा आहे मिसलिनियस. तर हे 4 कॅटेगरीमध्ये आपल्याला मेडिसिनचं कॅटेगरी करायची, मटेरियल स्टॉक करायचं आहे ह्या 4 कॅटेगरीमध्ये. तर पहिला आहे मेडिसिन. तर मेडिसिन काय आहे, 1000 ऑफ फॉर्म्युलेशन आर अवेलेबल इन द मार्केट. मार्केटमध्ये 1000 ऑफ फॉर्म्युलेशन आहेत. द मेडिसिन आर अवेलेबल इन व्हरायटी ऑफ डोसेज फॉर्म अँड स्ट्रेंथ. वेगवेगळ्या डोसेज फॉर्ममध्ये आणि स्ट्रेंथमध्ये मेडिसिन अवेलेबल आहेत. इट इन्क्लूड टॅबलेट, कॅप्सूल, ओरल लिक्विड्स, इनहेलेशन, एक्सटर्नल ॲप्लिकेशन, आय ड्रॉप, इयर ड्रॉप, नोज ड्रॉप, वायजनल अँड रेक्टल प्रिपरेशन, लार्ज वॉल्यूम अँड स्मॉल वॉल्यूम वॅक्सिन्स अँड अदर बायोलॉजिकल्स आर इन्क्लुडेड. एवढे सगळे मेडिसिन आहेत ते आपल्याला मटेरियल स्टॉकमध्ये स्टॉक करायचे आपल्या मेडिकलमध्ये. त्यानंतर दुसरा आहे न्यूट्रास्युटिकल. दीज आर दी सबस्टन्सेस दॅट शो फिजिओलॉजिकल बेनिफिट्स अँड इम्प्रूव्ह दी हेल्थ, डिले दी एजिंग प्रोसेस, प्रिव्हेंट डिसीज अँड इन्क्रीज द लाईफ एक्सपेक्टन्सी टू फंक्शन ऑफ द बॉडी. त्यानंतर दुसरा पॉईंट आहे दीज इन्क्लूड न्यूट्रास्युटिकल, फ्लूड्स, अँटीऑक्सिडंट, डायटरी सप्लिमेंट, फॉर्टिफाईड डेअरी प्रोडक्ट, सिट्रस फ्रूट अँड विटॅमिन्स. त्यानंतर च्यवनप्रश, हॉर्लिक्स, बूस्ट, वायवा हे सगळे वेल नोन न्यूट्रास्युटिकल आहेत जे की आपण कम्युनिटी फार्मसीमध्ये ठेवतो. त्यानंतर तिसरं आहे कॉस्मेटिक्स. 100 ऑफ कॉस्मेटिक्स अँड टॉयलेटर्स आर स्टॉक्ड अँड सप्लाइड टू कंझ्युमर बाय कम्युनिटी फार्मसीज. देअर इन्क्लूड स्किन, हेअर, नेल, आयज, हँड अँड बॉडी कॉस्मेटिक्स. त्यामध्ये पहिला आहे स्किन कॉस्मेटिक. तर ते पहिला स्किन कॉस्मेटिक्सचं एक्झाम्पल आहे फेस पावडर, कॉम्पॅक्ट पावडर, हँड लोशन, कोल्ड क्रीम, वॉशिंग क्रीम. हे झालं स्किन कॉस्मेटिक. त्यानंतर हेअर कॉस्मेटिक, हेअर शॅम्पू, हेअर ऑइल, हेअर डाईज. त्यानंतर आय कॉस्मेटिक्स, त्यामध्ये आयब्रो पेन्सिल्स आणि आयलॅशेस. त्यानंतर नेल कॉस्मेटिक, नेल पेंट्स अँड नेल पेंट रिमूव्हर. त्यानंतर बॉडी केअर प्रोडक्ट्स, त्यामध्ये बॉडी पावडर, बेबी पावडर, बेबी सोप, बेबी मसाज ऑइल. त्यानंतर मिसलिनियस, शेविंग क्रीम, शेविंग ब्रश, शेविंग ब्लेड्स. त्यानंतर मिसलिनियस आयटम्स, तर त्यामध्ये कॉन्ट्रासेप्टिव्ह, सॅनिटरी नॅपकिन्स, बँडेज, ॲब्सॉर्ड कॉटन. दस 1000 ऑफ आयटम्स नीड टू प्रोक्युअर, स्टॉक्ड अँड डिस्पेन्स टू दी कस्टमर. हे आपलं आहे आन्सर मटेरियल स्टॉकचं. हे 5 मार्काचं आहे. तर अशा प्रकारे आपण 5 मार्काचे 3 क्वेश्चन संपवलेले आहेत. यानंतर आपण पाहूया शॉर्ट आन्सर. यानंतर शॉर्ट आन्सरमधला क्वेश्चन आहे डिफाईन फायनान्स, डिफाईन मॅनेजमेंट अँड डिफाईन फायनान्शियल मॅनेजमेंट. तर पहिला आहे फायनान्स. फायनान्स इज अ मनी मॅनेजमेंट अँड प्रोसेस ऑफ अक्वायरिंग needed funds. It also include oversight, study of money, banking, credit, investment, and liabilities that make up financial system is known as finance. तर फायनान्स म्हणजे काय आहे, मनी मॅनेजमेंट करायचं आहे, प्रोसेस ऑफ एक्वायरिंग म्हणजे निधी घ्यायचा आहे. त्या इट ऑल्सो इन्क्लूड काय आहे की बँकिंग, क्रेडिट, इन्व्हेस्टमेंट, लायबिलिटी म्हणजे जबाबदारी, हे सगळे फायनान्स आहे.
त्यानंतर फायनान्शियल मॅनेजमेंट, इट इज डिलिंग विथ ॲनालायझिंग म्हणजे काय करायचं आहे, स्टडी क्लोजली अँड केअरफुली ॲनालायझिंग ऑफ मनी अँड इन्व्हेस्टमेंट फॉर अ बिझनेस टू हेल्प मेक बिझनेस डिसिजन. फायनान्शियलचं मॅनेजमेंट कसं करायचं आहे, इन्व्हेस्टमेंट म्हणजे गुंतवणूक आणि मनीचं ॲनालायझिंग करायचं आहे आणि गुंतवणूकचा अभ्यास करणे म्हणजेच फायनान्शियल मॅनेजमेंट. त्यानंतर मॅनेजमेंट म्हणजे काय, मॅनेजमेंट इज अ प्रोसेस ऑफ डिझायनिंग and maintaining an environmental in which individual working together in groups efficiently accomplish selected aims. हे झालं क्वेश्चनचा आन्सर पहिल्या. त्यानंतर आपण दुसरा क्वेश्चन घेऊया. दुसरा क्वेश्चन आहे डिफरन्शिएट बिटवीन रिटेल फार्मसी आणि ऑनलाईन फार्मसी. तर ह्या आपण 6 डिफरन्स लिहिलेले आहेत, 3 मार्काला आले जर 6 आपल्याला लागतील. तर पहिला डिफरन्स आहे लायसन्ड प्रिमायसेस फॉर स्टोरिंग ऑफ डिस्पेन्सिंग ऑफ ड्रग, हे रिटेल फार्मसीमध्ये आहे. तर प्रिमायसेस फ्रॉम वेअर ड्रग आर डिस्ट्रीब्युटेड इज अननोन. रिटेलमध्ये कुठे मिळते किंवा जागा फिक्स असते, पण ऑनलाईन फार्मसीमध्ये कुठून आपल्याला ड्रग डिस्ट्रीब्यूट होतो ते आपल्याला माहीत नसतं. त्यानंतर रजिस्टर फार्मसी इन्व्हॉल्व इन ॲक्टिव्हिटी. रिटेल फार्मसीमध्ये रजिस्टर फार्मसी असतो, पण ऑनलाईन फार्मसीमध्ये कोण असतं ते आपल्याला माहीत नसतं. रजिस्टर फार्मसीज मे नॉट बी इन्व्हॉल्व इन ॲक्टिव्हिटी. त्यानंतर तिसरा काय आहे, सेफ्टी अँड इफिकसी ऑफ मेडिकेशन इज इन्शुअर्ड. सेफ्टी आणि इफिकसी आपल्याला मेडिसिन मिळते ह्याची आपल्याला खात्री असते, पण ऑनलाईनवरून सेफ्टी आणि इफिकसी मेडिसिन मिळतील का याची आपल्याला खात्री नसते. हा एक डिफरन्स आहे. चौथा डिफरन्स आहे क्वालिटी ऑफ मेडिसिन डिस्पेन्स्ड इज इन्शुअर्ड. आपण क्वालिटी मेडिसिनची पाहू शकतो, पण ऑनलाईन फार्मसीमधून पॉसिबिलिटी ऑफ डिस्पेन्सिंग सबस्टँडर्ड अँड अडल्ट्रेटेड ड्रग अँड बॅन ड्रग, सबस्टँडर्ड अडल्ट्रेटेड अँड बॅन ड्रग येण्याची शक्यता असते ऑनलाईन फार्मसीमधून. तर पाचवा डिफरन्स आहे रेग्युलेट द सेल ऑफ प्रिस्क्रिप्शन अँड अदर रेस्ट्रिक्टेड ड्रग, आणि ऑनलाईन फार्मसीमध्ये अनरेग्युलेटेड सेल ऑफ ड्रग. सहावा आहे पेशंट काउन्सिलिंग थ्रू नॉट मेडेंटरी इज डन, इकडे ऑनलाईन फार्मसीमध्ये नॉट पॉसिबल. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे व्हॉट इज इन्व्हेंटरी अँड डिस्क्राईब इम्पॉर्टन्स ऑफ इन्व्हेंटरी कंट्रोल. आता इन्व्हेंटरी म्हणजे काय, तर ऑल दी आयटम्स, गुड्स, मर्चेंडेज म्हणजे माल आणि मटेरियल हेल्ड बाय द बिझनेस फॉर सेलिंग इन द मार्केट अँड टू अर्न प्रॉफिट इज नोन ॲज इन्व्हेंटरी. इन्व्हेंटरी म्हणजे काय की जे आपण माल घेतोय, गुड्स किंवा मटेरियल घेतोय, आयटम्स घेतोय, हे घ्यायचं कशासाठी, आपल्याला बिझनेस करण्यासाठी आणि त्यातून आपल्याला नफा मिळवण्यासाठी, त्या वस्तूंना म्हणते ती इन्व्हेंटरी. आणि इम्पॉर्टन्स ऑफ इन्व्हेंटरी कंट्रोल काय आहे, जर आपण इन्व्हेंटरी कंट्रोलचं जर कंट्रोल केलं तर आपल्याला काय इम्पॉर्टन्स आहे, तर इट हेल्प टू अवॉइड आउट ऑफ स्टॉक कंडिशन, आपल्याला आउट ऑफ स्टॉक कंडिशन जाण्यापासून राखणार. इट हेल्प टू डुप्लिकेशन ऑफ परचेस ऑफ प्रोडक्ट्स. परत तिसरा आहे प्रॉपर मॅनेजमेंट ऑफ वर्किंग कॅपिटल. चौथा आहे इट हेल्प टू कंट्रोल परचेस अँड कॉस्ट सेट ऑर्डर लिमिट. पाचवा आहे इट हेल्प टू मेंटेन ऑप्टिमम इन्व्हेंटरी नायदर टू हाय और नॉट इनएड्युकेट इन्व्हेंटरी. सहावा आहे बाय कीपिंग स्टॉक लेवल लो इट हेल्प टू कॅश फ्लो मॅनेजमेंट. हे इम्पॉर्टन्स आहे इन्व्हेंटरी कंट्रोलची. त्यानंतर पाचवा क्वेश्चन आहे एक्सप्लेन इन डिटेल सेल ऑफ OTC मेडिकेशन. OTC मेडिकेशनची जी विक्री आहे त्याच्यावर आपल्याला नोट लिहायची आहे. तर पहिला असं पॉईंट वाईज आपल्याला नोट्स लिहायचे आहेत. तर हे जर मी फास्टमध्ये एक्सप्लेनेशन देतो की जगामध्ये आता OTC मेडिकेशनचा ग्रोथ वाढत चाललेली आहे. परत रिसेंट स्टडी फोरकास्ट म्हणजे अंदाजे आपल्याला सांगितलं आहे भारतामध्ये 10% इन्क्रीज होणार आहे पुढच्या 5 वर्षामध्ये OTCचा सेल. नंतर स्पेशली ऑन द ग्राउंड ऑफ कोविड-19 पॅन्डेमिक, कोविड-19 नंतर जगामध्ये लक्षणीय वाढणी झाली आहे OTC मेडिकेशनची. त्यानंतर मेजर फॅक्टर्स इन कंट्रीब्युटिंग ग्रोथ ऑफ द सेल ऑफ OTC मार्केट इन्क्लूड्स कन्झ्युमर ॲटिट्यूड टुवर्ड्स सेल्फ मेडिकेशन. आता जे गिरायक आहेत ते सेल्फ मेडिकेशनच घेत आहेत जर थोडं काय झालं तरी, त्यामुळे OTC मेडिकेशनचा सेल वाढलेला आहे. इज इट वर्सेस कन्व्हिनियन्स, टाइम सेविंग, ग्रोथ इन पर्चेसिंग पॉवर ऑफ इंडियन मिडल क्लास, फास्ट रिलीफ, सेविंग ऑफ हाय कन्सल्टिंग फीज ऑफ फिजिशियनचे जर आपल्याला काय झालं तर आपण डायरेक्ट आता मेडिकलमध्ये जातो काही घेण्यासाठी, त्यामुळे आपल्या फिजिशियनची जी फी आहे ती आपली वाचते. त्यानंतर OTC ड्रग प्रोडक्ट
प्ले अन इम्पॉर्टंट रोल इन increasingly vital role in healthcare system. There are many countries like USA, UK, Japan, Australia have regulation to recognize, classify, label, sell, distribution and use of OTC medication. However, तथापि in India there are no regulation and guidelines regarding OTC medication. इंडियामध्ये काय आहे, in India DNC Act 1940 and Drug and Cosmetic Rules 1940 are basically concerned with OTC medication. तर OTC medication are sold by without prescription of medical practitioner, and list of drugs are aspirin, analgesic balm, paracetamol, antacid हे सगळे आहेत OTC मेडिकेशनमध्ये. आणि हे सगळे जे ड्रग आहेत ते विकले जातात नॉन फार्मासिस्ट इन विलेज हॅव्हिंग पॉप्युलेशन लेस दॅन 1000 जर पॉप्युलेशनपेक्षा जर कमी असेल तर तिथे नॉन फार्मासिस्ट पण आपले हे प्रोडक्ट विकू शकतो. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे राईट अ नोट ऑन सेल्फ मेडिकेशन. तर ह्याच्यावर नोट लिहायची. त्यानंतर नोटमध्ये आपल्याला पहिल्यांदा डेफिनेशन लिहायची, थोडंसं एक्सप्लेनेशन लिहायचं आणि रिझन्स लिहायचं. ही आपली नोट होती सेल्फ मेडिकेशनवर. तर डेफिनेशन आहे द सेल्फ मेडिकेशन इज डिफाईन्ड ॲज सिलेक्शन अँड यूज ऑफ मेडिसिन बाय इंडिव्हिज्युअल टू ट्रीट सेल्फ रिकॉग्नाइज्ड इलनेस ऑर सिम्पटम्स इज नोन एज सेल्फ मेडिकेशन. सेल्फ मेडिकेशन म्हणजे काय की आपण आपलं जर थोडा ताप आला किंवा सर्दी झाली तर आपण डायरेक्ट सेल्फ मेडिकेशन घेतोय, डायरेक्ट मेडिकलमध्ये जाऊन मेडिसिन घेतो आहे किंवा प्रिव्हियस आपण जे काय डॉक्टरने प्रिस्क्राईब केलं होतं तेच आपण घेतो आहे, त्याला सेल्फ मेडिकेशन म्हणते ते. परत युजिंग डिफरंट सोर्सेस ऑफ इन्फॉर्मेशन लाईक प्रिव्हियस यूज, फॅमिलिअरिटी, लिफलेट्स, लेबल, सजेशन बाय फ्रेंड्स अँड अदर रिलेटेड पेशंट डिसाईड टू यूज मेडिकेशन फॉर देअर एलिमेंट्स. त्यानंतर रिझन्स काय आहेत सेल्फ मेडिकेशनचे, एव्हर इन्क्रीज इन हेल्थ केअर कॉस्ट, चेंज इन सोशिएटल लाईफस्टाईल, इन्क्रीज लिटरसी, अवेअरनेस अबाउट हेल्थ, अवेअरनेस अबाउट कॉमन इलनेस, हे सगळे रिझन्स आहेत. हे रिझन्स असे फ्लो चार्ट म्हणजे चार्टमध्ये दिलेले आहे. रिझन्स काय आहेत, हेल्थ केअर कॉस्ट कन्सिडर्ड ॲज स्टेट, प्रिव्हियस यूज, कन्झ्युमरिझम, फॅमिलिअरिटी, कन्व्हिनियन्स, इम्प्रूव्ड एज्युकेशन, सोशिएटल लाईफस्टाईल, हेल्थ केअर कॉस्ट, हे सगळे रिझन्स आहेत सेल्फ मेडिकेशनचे. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे एक्सप्लेन नीड अँड बेनिफिट्स ऑफ फार्मसी ऑपरेशन सॉफ्टवेअर. तर नीड काय आहे फार्मसी ऑपरेशन सॉफ्टवेअरची, तर इझी बिलिंग, अकाउंटिंग, मेंटेनन्स ऑफ ऑप्टिमल इन्व्हेंटरी ऑफ मेडिसिन, ॲक्युरेट ट्रॅकिंग ऑफ एक्सपायरी, मेंटेन रेकॉर्ड ऑफ ट्रान्झॅक्शन, टू रिटेन अँड गेन कस्टमर बाय प्रोव्हाइडिंग क्विक सर्व्हिस. नंतर बेनिफिट्स काय आहे फार्मसी ऑपरेटिंग सॉफ्टवेअरचे, डॅमेज स्टॉक ट्रेकिंग होतं आहे, फास्ट अँड ॲक्युरेट बिलिंग अँड इनवॉइसिंग होतं आहे, बेस्ट ट्रॅकिंग करता येते आपल्याला, अलर्ट ऑन ड्रग दॅट आर सून गोईंग टू एक्सपायर व्हायच्या अगोदर आपल्याला अलर्ट करते फार्मसी ऑपरेशन सॉफ्टवेअर. नंतर इन्शुअर फास्टर फार्मसी वर्कफ्लो, गिविंग इंडिव्हिज्युअल एक्सपिरियन्स टू कस्टमर. हे सगळे आहेत शॉर्ट आन्सरचे क्वेश्चन. अशा प्रकारे आपण शॉर्ट आन्सर आणि लॉंग आन्सर पूर्ण कंप्लीट केले आहेत. आणि यातील जे बाकीचे क्वेश्चन एक्सप्लेन नाही केले ते तुम्ही स्वतः हुडका आणि पाठ करा. आणि यातील क्वेश्चन पण काही बोर्डासाठी येऊ शकतात. सो थँक्यू.